दिसता की आम आदमी पार्टीचो प्रायोरिटी इज नॉट टू डिफीट BJP इन गोवा. सो जे लोकांक दिसताले लोक कितें सांगता आयकपाचें जाल्यार ते पॉझिटिव्ह जातले. त्या 80% लोकां कडेन आमी डायरेक्ट अलायन्स करून ह्या BJP सरकाराक गोंयच्यान हद्दपार करतले. दिस नोटिफिकेशन STG जे आयिल्लें आसा आमी त्या नोटिफिकेशनाचे वेलकम करता. ऑल्दो फॉर 2 line notification BJP has taken almost 12 years, and that too also after a great struggle by the ST community in Goa and political pressure जो आमी सगळ्यांनी घातलो त्या हेजे खातीर दबावान येवन हांणी नोटिफिकेशन काडलां. पूण नोटिफिकेशन काडून काबार जायना. सपोज तांकां 12 वर्सां लागतात नोटिफिकेशन काडपाक जाल्यार एक दुबाव येता की 2027 मेरेन हें जातलें काय म्हणून. काय हें फक्त सगळ्यांक ते आतां तेंचो प्रोटेस्ट उठाचो प्रोटेस्ट सुरू जावपाचो आशिल्लो आनी आमी तांकां चॅलेंज केल्ली करून दाखया म्हणून. ते हेजे खातीर करतात काय ते सिरियस आसा आमकां अजून खबर ना आनी अजुनूय तो दुबाव सगळ्यांच्या हितूंक आसा. हांवें जी तांकां चॅलेंज केल्ली की तुमी तें करपाना म्हणून ही एक पॉलिटिकल पार्टीची आमची स्ट्रॅटेजी आशिल्ली तेंचेर दबाव हाडपाक. म्हाका खबर आसा तो म्हाजो तो व्हिडियो खूब व्हायरल करतात आनीक तो तेणी यूज करचो. आय स्टँड बाय दॅट माय स्टेटमेंट की आतां फक्त वाट आसा ती 50%च जाल्ली आसा. 50% अजुनूय बाकी आसा. हेजे पयलीं तेणी 2024 पार्लमेंटाक जेन्ना बिल आयलें तेन्ना तेणी पेडे वाटलेले. तेजे नंतर आनीक 2 वर्सां काडली नोटिफिकेशन. आयज परत पेडे वाटले म्हणून आयकलां. म्हणजे हे फक्त पेडे वाटीत रावतले काय म्हणून काय सीटूय वाडटले STक तेजी तरतूद करतले काय हे सगळें डिले करून आनी कितें तरी भानगडी करून परत ते न करप हो तेंचो एजेंडा आसा. हो खंय तरी एक दुबाव येता आनी त्या खातीर हांवें जो पयलीं स्टेटमेंट केल्लो की हेणी करून दाखोवचें हांव अजुनूय त्याच हेजेर आसा. तेणी हें करून दाखोवचें ना तर हें जस्ट एक पॉलिटिकल गिमीक ते करपाक सोदता असो एक दुबाव येता. नंबर 2 आम आदमीची पार्टीचो स्टेटमेंट जो आसा केजरीवालाचो आयज तातूंत भितर आमकां एक दुबाव येता तो की थंय कन्फ्युजन दिसता. कारण आमी म्हणलेलें की गोंयकारांक सगळ्यांक एकवट जाय. गोंयकारांक दिसता की सगळ्या पॉलिटिकल पार्टींनी जेंकां BJPक हरोवपाक जाय तांणी एकठांय येवचें आनीक त्या अपिलाचेर आमी अपील करीत आशिल्ले. आनी आम आदमीची लोकल टिमीन 2 फावटी सांगलें की आमी एक जावया काँग्रेसीन लीड घेवची आनी ताका आमी रिस्पॉन्ड पॉझिटिव्हली दिल्लो कारण हें गोंयकारांक जाय. आतां आयचो जो केजरीवालाचो स्टेटमेंट पळयलो जाल्यार म्हाका दिसता तितूंत भितर आम आदमी भितर कन्फ्युजन दिसता. लोकल टिमीक अलायन्स जाय आनी तेंच्या नॅशनल टिमीक ते अलायन्स नाका. तेंचो एजेंडा कितें तरी वेगळो आसपाक शकता. सो अशें हें दिसता की आम आदमी पार्टीचो प्रायोरिटी इज नॉट टू डिफीट BJP इन गोवा. पूण आमकां खात्री आसा की गोंयच्या लोकांच्या प्रेशरा अंडर गोंयच्या लोकांच्या मागणीनुसार सगळे पार्टी एकठांय जावन मुखाल्लें इलेक्शन लडयतले. आय एम स्टील होपफूल ऑफ दॅट. आमी एक नॉर्मल जो सर्वे केल्लो त्या सर्वेक एक अशी सरासरी मेळटा आमकां 10 जाणां विचारले जाल्यार जवळ जवळ 9 लोक ह्या सरकाराचेर दुख्ख आसात आनीक विरोधान आसात तेंचे स्वताचे कार्यकर्ते धरून. आनी इलेक्शनाच्या वोटिंगाचो पॅटर्न आमी जेन्ना चॅक केलो तेन्ना 10तले 8 जाण ह्या सरकाराचे विरुद्ध वोट करपाक सोदतात आनी वोट करतात. म्हणजे सरासरीन तेंचे कडेन फक्त 20% वोट्स फक्त BJP कडेन उरलेलो आसा आयज सद्याक. आनी ह्या परिस्थितींत जर अशी तर सगळ्यांनी जर वचून BJPक हेल्प करपाचें परत अशें थोडे पॉलिटिकल पार्टींक दिसलें
जाल्यार लास्ट पर्याय आमी शेवट सुद्दां प्रयत्न करतले सगळ्यांक एकठांय हाडपाचे. ज्यो पार्टी येतात तांकां घेवन आमी हें युध्द लडटले लोकांचे वतीन. आनीक शेवटाक जर अशें जाता जाल्यार आमी डायरेक्ट गोंयच्या लोकां कडेन अलायन्स करतले. म्हणजे 80% जे गोंयकार आसात जे सरकाराक विरुद्ध वोट करपाक सोदतात त्या 80% लोकां कडेन आमी डायरेक्ट अलायन्स करून ह्या BJP सरकाराक गोंयच्यान हद्दपार करतले. थँक्यू. 80% लोक जेन्ना म्हणटा तेन्ना सिव्हिल सोसायटी मेंबर्स आनी जे एक्टिविस्ट तांकां तुमी म्हणटा काय खंयच्या सेक्शन? एक आमी नॉर्मल एक सर्वे करताले त्या सर्वेन ती सरासरी मेळ्ळी आमकां एवरेज की 10तले 9 लोक सरकाराच्या विरोधान आसात. पूण वोटींग करता तेन्ना 10तले 8 लोक ह्या सरकाराक अगेन्स्ट वोट करपाक सोदतात. तुमचो अलायन्स पार्टनर आसा विजय सरदेसाय आशिल्लो. रिसंटली तुमी तांकां मेळ्ळे बी तुमचे डिस्कशनय जाले. थिंग्स वर गोइंग व्हेरी स्मूथली. बट रिसंटली आतां आमकां अशें दिसून येयलें की गोवा फॉरवर्ड हॅज स्टॉल्ड द अलायन्स. तुमी सुद्दां मागीर सोशल मिडियाचेर युरी आलेमो आनी तुमचो सुद्दां पोस्टर एक आयलो की यू वील स्टार्ट फूल फ्लेज इलेक्शन विथ द काँग्रेस ओनली. सो हाऊ डू यू सी दीस? तुमकां दिसता पॉझिटिव्ह? आमी हांवें सांगलें वी आर स्टील होपफूल, वी आर स्टील पॉझिटिव्ह. डेमोक्रेसीक लोकांक कितें जाय तेंच जाता. लोक सुप्रीम. सो जे लोकांक दिसतालें लोक कितें सांगता तें आयकपाचें जाल्यार तें पॉझिटिव्ह जातलें. इट्स अप टू द पॉलिटिकल पार्टीज त्या लोकांतले कितले आयकतले तेजेर. पॉलिटिकल सर्कलान असो एक हे जाता की विजय सरदेसाय बींग अ व्हेरी एग्रेसिव्ह एंड स्ट्रॉंग लीडर खंयतरी सीएम फेस जो अलायन्स जाला जाल्यार तो येतलो म्हणून खुबशे तुमचे लीडर इज अपोजीट ऑर अगेन्स्ट दीस कायंड ऑफ अलायन्स अशें. वी डोंट गो टू रिप्लाय द रुमर्स. सर आता तुम्ही म्हणजे अलायन्स खातीर काँग्रेस कितें करता? कितें लोकांक काही कन्फ्युजन आसा. तुम्ही एवरी टाइम ते सांगता की अलायन्स खातीर तुमची मिटींग करता आयोग करता. सो वॉट स्टेप यू आर टेकिंग? अरे बाबा आमी ऑलरेडी 6 मेंबर ची टीम आमचे काँग्रेस प्रेसिडेंट खरगे साहेबान ऑलरेडी अनाउन्स केली आनी ऑलरेडी आमी स्टार्ट केले सगळे पार्टी कडेन. Subscribe to our YouTube channel and follow us on our social media platforms for the latest updates and content.